beating, beating, heart is beating, love you, mind it tweeting. बासती तर बाजू तेरे उलटू तेरे दिल की घंटी प्रेमासाठी होणार राजा थोडा हाय पण थोडा सेंटी. स्टुडिओमध्ये जाऊन आय वॉज द फर्स्ट वन टू रेकॉर्ड द सॉन्ग. तेव्हा अगदी बेसिक ट्रॅक होता, काही नव्हतं आणि आय डेंट नो की हे गाणं नंतर झाल्यानंतर असं काहीतरी घडणार आहे, मला माहीतच नव्हतं. सो जेव्हा हे दोघं येऊन गाऊन गेले तेव्हा नंतर जेव्हा फायनल ट्रॅक मी ऐकला आय वॉज सो एक्सायटेड की बापरे हे असं साऊंड होतं आहे. कारण ह्या आधी मंगलाष्टक वन्स मोरमध्ये जे माझं गाणं होतं ते खूप वेगळ्या पद्धतीचं होतं आणि रेणू ह्या फिल्ममध्ये असं काहीतरी गाऊन घेईन इट वॉजंट एक्सपेक्टेड. सो खूप छान पण हे आलं बाहेर आणि लिरिक्स खूप इंटरेस्टिंग आहे, यंगस्टर्सला अपील होतील असे ते लिरिक्स आहे, खूप कॅची आहे आणि म्युझिक पण खूप असं म्हणजे एक जो चलता आहे ना स्टाईल ऑफ तसं आहे ते गाणं आणि गायलाही खूप छान आहे. नेहा, अभिजित सगळे उत्तम सिंगर्स आहेत आणि छान केमिस्ट्री सिंगर्समध्ये दिसून आली आहे ती गाण्यात. तुम्हाला ऐकताना नक्की कळेलच ते. आणि आम्ही आमच्या ह्या गाण्यावर पूर्ण संगीताची टीम म्हणजे संगीत इन्वॉल्ड जे 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 इन्वॉल्ड आहेत संगीतात सगळी लोक आहेत. इश्कवाला लव्हमध्ये ते नाचले आहेत आमच्या गाण्यावर. सो दॅट्स द बेस्ट पार्ट ऑफ द सॉन्ग. माझ्यासाठी हे एवढं नवीन नव्हतं. ॲक्सेंटेड सिंगिंग मी बऱ्याच वेळा केलेलं आहे पण दिस वॉज डिफरंट बिकॉज ही पहिल्यांदा तिगडी म्हणून आम्ही एकत्र आलो आहोत, वर्क टुगेदर एका गाण्यात. आणि गाणं फुल कन्फ्युजिंग होतं, 2-2 पानांचं गाणं होतं ते. आणि हिने ना अक्षरशः हिने सगळ्यात आधी लिहून घेतलेलं ते आणि आणि मग ना तिला प्रत्येक मुखड्याची तिसरी लाईन कुठल्या पानावर आहे हे ती सांगत होती तिकडून. दुसरा अंतरा अच्छा पान नंबर 4 काढ त्याच्यातलं. आम्ही खूप मजा केली अँड यू कुड सी वॉट फन वी हॅड. इश्कवाला लव इज गोइंग टू रॉक, योर हार्ट इज गोइंग टू बी बीटिंग ऑल द टाइम. हमारा ये बीटिंग वाला गाना प्लीज़ माइंड ट्वीटिंग. Love you, mind it, tweeting.